सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय आणि यंदाचा जर विचार केला तर ती चर्चा आणखीच वाढली आहे. कारण यावेळी कुठं ना कुठं वंचितने पाठीमागे जाण्याची भूमिका घेतली असं दिसतंय. कारण की मागच्या वेळी प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोल्यातून आणि सोलापूरमधून उभे होते आणि दोन्ही ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पण सोबतच दोन्ही ठिकाणचा जर विचार केला तर कुठेतरी भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा झाला होता असंही बोललं जातं. आता काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले असा आरोप करतात की वंचितमुळे आम्ही हारलो आणि वंचित असा आरोप करते की आम्ही आघाडीमुळे हारलो. आता सरते शेवटी काही असलं तरी भाजपा जिंकली होती हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. आणि त्याच पार्श्वभूमीवर यंदा सोलापूरची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आणि यावेळेस सोलापूरमधून वंचितनं उमेदवार दिला असला तरी स्वतः प्रकाश आंबेडकर नाहीत, त्यामुळं तिथं किती वंचित मत घेऊ शकतं यावर बरेच तर्कवितर्क विणले जात आहेत. पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथून भारतीय जनता पक्षाने दिलेला उमेदवार हा कोण आहे तर राम सातपुते. राम सातपुते हे बीड जिल्ह्यात राहतात. ते जरी समजा त्या बाँड्रीवर जरी असले, त्यांचा जवळचा संबंध जरी असला तरी बाहेरचं पार्सल बाहेरच पाठवू अशी एक चर्चा सुरू झाली आहे. जेव्हा निवडणूक जाहीर झाली होती, जेव्हा उमेदवारी जाहीर झाली होती, सुशील कुमार शिंदे यांची जी मुलगी आहे ती आतापर्यंत 2-3 टर्म आमदार त्यांनी राहिलेले आहेत आणि कामं केलेली आहेत. आता जर पाहिलं तर त्या खासदारकीसाठी आपलं नशीब आजमावताना दिसत आहे आणि खूप मेहनत घेत आहे असंही दिसतंय. पण अशामध्ये जेव्हा हे सगळं डिक्लेअर झालं होतं तेव्हा कुठंतरी राम सातपुते हे एक हाती सत्ता विजय प्राप्त करतील असं बोललं जात होतं. पण अवघ्या 8च दिवसात परिणिती शिंदेनं वारं फिरवलंय आणि असं वारं फिरवलंय की प्रत्येक गावात परिणिती शिंदे यांचं नाव घेतलं जातंय. तरुण असो म्हातारे लोक असो सगळे जे आहेत ते परिणितीताई शिंदे यांनाच मतदान करणार असल्याची जनभावना बोलून दाखवता आहेत. आता विशेष म्हणजे याच्याच बाजूला असलेला किंवा या पट्ट्यात असलेला जो साताऱ्याचा भाग आहे, या साताऱ्यामध्ये पवार साहेबांनी पावसात भाषण केलं होतं आणि तिथे सभा गाजवली. केवळ सभा गाजवली नाही तर महाराष्ट्राचं राजकारण त्या सभेमुळे बदलून टाकलं. तसंच काही वातावरण परिणिती शिंदे यांच्या बाबतीत झालंय. कारण ते पाऊस पाणी काही न पाहता प्रचार मोहीम राबवता आहेत आणि त्याचा सकारात्मक प्रभाव लोकांवर पडतो आहे. त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचा बोलण्याचा ठेका हे सगळ्यांचा विचार केला तर राम सातपुते यांच्यापेक्षा सरस ठरतो. व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओमधून राम सातपुते हे आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतात. दिलेले पैसे नीट वापरा किंवा मला तोंड दाखवू नका अशी वक्तव्य त्यांची केली जाते, त्यांच्याकडून होतात. तर दुसरीकडे परिणिती शिंदे विकासाच्या मुद्द्यावर लढा देता आहेत. हे सगळं जर वातावरण पाहिलं, एक पुन्हा यात मोठी गोष्ट अशी आहे की आता म्हाडामध्ये वेगळं जे काय वळण राजकीय भेटतंय ते पाहता म्हाडा मतदारसंघाचा मोठा परिणाम सोलापूरवर होत असतो. कारण सोलापूर आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हा विभागलेला आहे मतदारसंघ आणि या मतदारसंघाचा विचार करता माझ्या शक्यतेनुसार सोलापूरमध्ये 4 विधानसभा येतात मतदारसंघात. आता त्यामुळे इथे काहीतरी 4 आणि 2 एकामध्ये सोलापूरमध्ये 4 आणि सातारामध्ये 2 असं एक गणित आहे किंवा हे चुकलं असेल तर याच्या उलट आहे. पण हे सगळं जर पाहिलं तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये हे मतदारसंघ येतात आणि तिथून आता जे मोहिते पाटील घराणं पुढं आलंय, शरद पवारांनी जो डाव टाकलाय तो जर पाहिला, अर्थातच आता जेव्हा ते एकत्र आले, मोहिते पाटील असेल, शरद पवार असेल आणि यांच्यामध्ये सुशील कुमार शिंदेही होते. आता सुशील कुमार शिंदे तिथं का होते यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवू. पण आता अर्थातच याची समीकरणं बदलणार आहे आणि परिणिती शिंदे ज्या पद्धतीनं आपली भूमिका मांडत आहेत, ज्या पद्धतीनं काँग्रेसची भूमिका मांडत आहेत आणि ते सांगताय की सरळ सरळ सांगताय की जर पराभव झाला तर नेत्यांना किंवा काँग्रेस नेत्यांना किंवा कोणत्याच नेत्यांना काहीही फरक पडत नाही, तो फरक पडतो जनतेला. त्यामुळं कोणाला निवडून द्यायचं हे तुम्ही ठरवा असं जे काय उदारपणाने किंवा स्पष्टपणे जे काय बोलतायत, खरोखर नेत्याला कोणत्याही फरक पडत नसतो. त्याचं सगळं काही अलबेल चालू असतं पण त्याचा फरक जनतेला पडतो आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन कदाचित जनता त्यांना निवडून देऊ शकते असं वातावरण तयार झालंय असं सगळ्याकडे बोललं जातंय. आता आगामी काळात खरोखरच परिणिती शिंदे जिंकू शकतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.